विद्यार्थी मित्रांनो, अशी पुस्तके डॉक्टर विमलकुमार खडकुले यांच्या पाठाचा आपण अध्ययन करत आहोत. लेखक आपल्याला चांगल्या साहित्य कलाकृती आपण या ठिकाणी जवळ ठेवल्या पाहिजेत. बऱ्याच वेळेला जर आपण या ठिकाणी दुःखामध्ये असू तर त्यावेळेला मात्र ते आपल्या दुःखावर ठोकर घालण्याचं काम या ठिकाणी पुस्तकं करू शकतात. आणि म्हणून लेखक म्हणतात की माझा एक मित्र ज्यावेळेला एका मोठ्या अपघातामध्ये ठार झाला तर त्यावेळेला मी फार त्या दिवशी बेचैन होतो. काय करावं असं कळत नव्हतं, सुचत नव्हतं. तर त्यावेळेला लेखकाने काय केलं तर हेमिंग्वेचं द ओल्ड मॅन अँड द सी अशा प्रकारचं एक छोटंसं पुस्तक वाचलं. आणि या पुस्तकानं काय केलं तर त्या पुस्तकानं मात्र या ठिकाणी कवीची जी काही लेखकाची जी काही निराशा आहे तर ती पार झटकून टाकली. ज्यावेळेला हेमिंग्वेची कादंबरी लेखकानं वाचली त्याचा परिणाम काय झाला तर लेखकाच्या मनामध्ये जे काही वैफल्य आलं होतं, उद्विग्न आली होती, तर ती पार निघून गेली. आणि लेखक मात्र या ठिकाणी पुन्हा ताजेतवाने झाले, टवटवीत झाले आणि पुन्हा आपल्या कामाला लागले. तर पुस्तकामध्ये अशा प्रकारचं सामर्थ्य असतं की जर आपण या ठिकाणी निराशेमध्ये असलो, दुःखी असलो, तर या दुःखावर ठोकर घालण्याचं कामसुद्धा या ठिकाणी पुस्तक करू शकतात. आणि म्हणून लेखक म्हणतात की पुढच्या भागामध्ये आपण बघूया पान नंबर 13 अर्नेस्ट हेमिंग्वे हा एक विलक्षण प्रतिभेचा लेखक होऊन गेला. साहजिकच त्याची जीवनदृष्टी त्याच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी याच बलदंड म्हणजे काय ताकदवान, शक्तिमान वृत्तीने भरलेली आहे. एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरात आपली होडी ढकलतो. द ओल्ड मॅन अँड द सी ही कादंबरी आहे अर्नेस्ट हेमिंग्वेची. तर यामधली कथा या ठिकाणी लेखकाने सांगितलेली आहे. एक म्हातारा कोळी देवमाशाची शिकार करण्यासाठी अथांग सागरामध्ये आपली होडी ढकलतो. तर त्यावरून आपणास या ठिकाणी तो काय करतो, या ठिकाणी त्यावरून आपणास या म्हाताऱ्या कोळ्याचा एक प्रकारचा त्याचं धाडस या ठिकाणी दिसून येतं. त्याला सामान्य मासे नको होते. देवमाशाला जिंकण्याचे धाडसी मनसुबे मनात रचून हा काटक म्हातारा होडी वल्लवत कित्येक मैल अंतरावर गेला. बघा, कोळी म्हातारा मनुष्य आहे तरीसुद्धा मात्र त्याने काय केलं तर या ठिकाणी त्याच्या मनामध्ये धाडस आहे, धाडसा गुण आहे. एवढंच नाही तर तो काटक आहे. आणि मात्र स्वतः काय केलं तर स्वतः आपली उडी वल्लावत मात्र तो खूप दूरवर या ठिकाणी कित्येक मैल या ठिकाणी अंतर या ठिकाणी पार या ठिकाणी केलं. आणि त्याच्या मनामध्ये एक अशा प्रकारे त्याने निश्चय केला होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये आज काय करायचं, देवमाशाची आपण शिकार करायचीच आहे. पोटात अन्न नव्हतं. बघा, विपरीत अशा प्रकारची अवस्था होती, प्रतिकूल परिस्थिती होती. पोटातमध्ये अन्न नव्हतं. तहानीने त्याला शोष पडला होता, म्हणजे त्याचा घसासुद्धा या ठिकाणी कोरडा पडला होता. पण मागं फिरायचं नाही. बघा, त्याने काय केलं होतं, एक प्रकारची प्रतिज्ञा करून टाकली होती की आता काय करायचं, देव मासा पकडल्याशिवाय आपण घरी परतायचं नाही, अशा प्रकारची काहीतरी प्रतिज्ञा केली होती. हा त्याचा बाणा होता. तर त्याची एक प्रकारची प्रतिज्ञा होती, ब्रीद होतं की आपण काय करायचं की ज्यावेळेला आपल्याला अशा प्रकारचं हा देवमासा सापडेल तेव्हाच आपण आता घरी परतायचं. तर जणू काही असा त्यानं निश्चय करून टाकला होता. त्याच्या थकलेल्या हाडात अजूनही खवळलेल्या लाटाबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची जिद्द होती. बघा, हा जो काही म्हातारा मनुष्य आहे तर हा म्हातारा कोळी त्याच्यामध्ये प्रामुख्याने आजही सुद्धा या ठिकाणी जरी तो म्हातारा असला तरीसुद्धा मात्र लाटाबरोबर झुंजण्याची आणि सागरावर मात करण्याची त्याच्या मनामध्ये जिद्द होती. कधी न सापडलेला महाप्रचंड देवमासा आज आपण मिळवायचाच या आकांक्षेनं रोमारोमातून पेटून निघालेला हा कणकर आशावादी म्हातारा पुढे चालतच होता. त्या म्हातारा जो काही कोळी आहे तर त्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा निश्चय होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं, अशा प्रकारचा त्याच्या मनामध्ये आशावाद होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आज कसं काय करायचं, तर या ठिकाणी देवमासाचा पकडायचाच अशा प्रकारे त्याने निश्चय केला होता. आणि देवमासा मिळण्याचे चिन्ह दिसत नव्हते. बघा,
उपाशी पोट उकरत होते. थकलेले हातपाय होडी मागे घेण्याचा सल्ला देत होते. हा जो काही म्हातारा कोळी आहे, तर हा म्हातारा कोळी मात्र या ठिकाणी उपाशी होता. त्याचं पोट या ठिकाणी कुरकुरत होतं. एवढंच नाही तर त्याचे हातपायसुद्धा या ठिकाणी थकले होते. आता जे काही थकलेले शरीर आहे ते काय या ठिकाणी मागं घेण्याचा, परत जाण्याचा एक प्रकारचा सल्ला देत होतो. पण हटवादी मन, परंतु मात्र या ठिकाणी हा व्यक्ती कसा होता, हट्टी होता, परतायला तयार नव्हते. त्याच्या मनामध्ये तीव्र अशा प्रकारची इच्छा होती की आपण काय करायचं, परतायचं नाही आहे. तो तसाच होडी वल्लवत पुढे चालला. एकाएकी प्रचंड खळबळ झाली. म्हाताऱ्याच्या जाळ्यात तो महाकाय देवमासा सापडला होता. बघा, देवमासा या ठिकाणी त्या जाळ्यामध्ये अडकला होता. आपल्या बुलंद म्हणजे भव्य टोलेजंग मुसंडीनं जाळं तोडून तो सहज सुटून गेला असता. हा जो काही देवमासा आहे ना, हा देवमासा या ठिकाणी जाळं तोडून या ठिकाणी सहज सुटून गेला असता. पण आता म्हाताऱ्याच्या हातात वज्राचं बळ आलं. परंतु मात्र या ठिकाणी अशा या प्रसंगी प्रचंड अशा प्रकारची ताकद या म्हाताऱ्या कोळ्यामध्ये आली. मग काय झालं, जीवाची शर्त करून हातातल्या भाऱ्यानं देवमाशाला त्यानं तास 2 तास झुंजून ठार केलं. बघा, हा जो काही देवमासा आहे, तर हा देवमासाशी त्याने काय केलं, एक प्रकारची झुंज दिली. आणि झुंज देऊन मात्र काय केलं, तास 2 तास झुंज देऊन त्यानं काय केलं, त्या देवमाशाला या ठिकाणी एक प्रकारचं ठार केलं. ते होडीला बांधून विजयोन्नत मादानं म्हणजे विजयाचा गर्वानं तो परतू लागला. आज त्याला जाळ्यात कधीच न सापडलेला आणि आपल्या शेपटीच्या तडाख्यानं मोठमोठ्या होड्या उलथून टाकणारा महाबलिष्ठ देवमासा त्याच्या पराक्रमानं सापडला होता. हा जो काही म्हातारा कोळी आहे, तर ह्या म्हातारा कोळीने एक प्रकारचा अशा प्रकारचा पराक्रम केला होता. त्याने काय केलं होतं, निश्चय केला होता. आणि तो देवमासा मात्र या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न करून तो एक प्रकारचा आपल्या जाळ्यामध्ये अडकला होता. किनाऱ्याकडे परतताना शार्क माशाच्या टोळीनं त्या देवमाशावर हल्ले चढवले. बघा, किनाऱ्याकडे परत असताना शार्क माशाने काय केलं, तर त्या देवमाशावर प्रामुख्याने हल्ले चढवले. ते शार्क मासे त्याचे लचके तोडू लागले. त्याच्याशी म्हाताऱ्याला झुंजावं लागलं. तो परतला आणि उन्मादानं आरोळी ठोकून म्हणाला, अरे मी देवमाशाची शिकार केली. तुम्हाला ते कधी जमलं नाही, पण आज मी तो पराक्रम केला. म्हणजे यावरून आपणास या ठिकाणी हा जो काही म्हातारा होता, हा म्हातारा या ठिकाणी शौर्य किंवा पराक्रमी अशा प्रकारे होता. त्याने काय केलं होतं, आजपर्यंत ज्या कोळी लोकांनी अशा प्रकारचा पराक्रम केला नव्हता, तो त्यांनी केला होता. आणि म्हणून या ठिकाणी त्याने काय केलं, एक प्रकारची आरोळी दिली. आणि तुम्हाला जे काही शक्य झालं नाही, की मी मात्र पराक्रम केला, शक्य झालं मला, असं त्यांनी तो सांगू लागला. मी देवमासा पकडला. पण म्हाताऱ्याला हे समाधान फार वेळ मिळालं नाही. परंतु काय झालं, तर या ठिकाणी म्हाताऱ्याला हे समाधान जास्त काळ मिळालं नाही. याचं कारण काय, तर देवमाशाचं बहुतेक मांस शार्क माशांनी मटकावलं होतं, खाऊन टाकलं होतं. आता उरला होता तो त्या हाडांचा प्रचंड सांगाडा. काय झालं, तर या ठिकाणी परत येत असताना या देवमाशावर इतर शार्क माशांनी हल्ले केले आणि त्याचं जे काही मांस आहे ते खाऊन टाकलं होतं. आता फक्त त्या देवमाशाचा या ठिकाणी सांगाडा राहिला होता. देवमासा जाळ्यात सापडू नये आणि त्याची शर्तीनं शिकार करूनही तो मिळाल्याचा आनंद उरला नव्हता. म्हातारा थोडासा असला, पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा असं म्हणून तो निघून गेला. बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्नेस्ट हेमिंग्वेचे पुस्तक आहे, ही कादंबरी आहे, द ओल्ड मॅन अँड द सी. यामधली ही कथा आहे. म्हातारा कोळी आहे. म्हातारा कोळी जरी असला प्रचंड थकला होता, तरीसुद्धा मात्र त्याने काय केलं, एक निश्चय केला देवमासा पकडण्याचा. आणि तो देवमासा त्याने पकडला आणि सर्व लोकांना सांगू लागला की देवमासा मी पकडला आहे. परंतु ज्यावेळेला परत आला तो किनाऱ्यावर, तर मात्र त्या देवमाशाचा फक्त सांगाडाच मिळाला होता. कारण काय, तर या ठिकाणी शार्क माशाने त्या देवमाशावर हल्ले केले होते आणि त्याचं मांस खाऊन टाकलं होतं. पुढे काय झालं बघा, तो म्हातारा या ठिकाणी किनाऱ्यावर आला आणि हसला. पुन्हा आणखी त्याने निश्चय केला की पुन्हा आपण काय करू, हा जो काही देवमासा आहे आणखी आपण दुसरा देवमासा या ठिकाणी पकडणारच आहोत, अशा प्रकारे त्याने प्रयत्न केला. बस इथं कादंबरी संपली. तर या ठिकाणी कादंबरी संपते. परंतु या
कादंबरीमधून अनेक विचार अशा ठिकाणी लेखकाला पडतात. ते अनेक प्रकारचे विचार आपल्यालासुद्धा पडतात. बघा कोणकोणते विचार आहेत ते. पण यातून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे, या कादंबरीमधून जी की कादंबरी आहे, या कादंबरीमधून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे, काय सूचित करायचं आहे, त्यामध्ये नंबर 1, या कादंबरीमधून अनेक प्रकारचे अर्थ आपल्याला सूचित होतात. त्यातला पहिला अर्थ असा होता की अतिबलाढ्य, क्रूर नियती आणि दुबळा महत्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणारे एक सनातन व चिरंतन द्वंद्व चालू आहे. बघा, नियती आणि माणूस यांच्यामध्ये हजारो वर्षापासून अशा प्रकारचं काय झालं तर या ठिकाणी अशा प्रकारचं द्वंद्व सुरू आहे. ज्याप्रमाणे या म्हाताऱ्यानं असंख्य अशा प्रकारचा पराक्रम करून तो मासा मिळवला, त्याचप्रमाणे नीती किती जरी निष्ठुर असली तरी मात्र, क्रूर जरी असली तरी मात्र हा जो काही दुबळा मनुष्य आहे, तर हा दुबळा मनुष्य काय करतो, त्या नियतीवर एक प्रकारचं नियतीचं आणि या माणसाचं या ठिकाणी अशा प्रकारचं द्वंद्व म्हणजे युद्ध सुरूच आहे असं आपल्याच्या ठिकाणी दिसतं. नियती जबरदस्त असेल पण दुबळ्या माणसातही अदम्य म्हणजे दमन करण्याची शक्ती, आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. या कादंबरीमधून आणखी असा दुसरा अर्थ होतो की नियती किती दुबळी आपलं जबरदस्त असली तर हा दुबळा जो काही मनुष्य आहे तर त्या माणसाच्या मनामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या इच्छा आहेत आणि त्या इच्छा या ठिकाणी त्या इच्छेसाठी तो झुंज देण्याचा प्रयत्न करतो. जिष्णू वृत्तीनं तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे. हा तिसरा विचार आपल्याला या ठिकाणी या कादंबरीमधून मिळतो की बऱ्याच वेळा काय होतं, या ठिकाणी माणसाच्या मनामध्ये प्रचंड इच्छा असते की आपल्याला जिंकायचंच आहे, तर त्या वृत्तीनं तो काय करतो की झगडतो, आपल्या प्रारब्धाशी झगडतो. तशाच प्रकारचं ज्याप्रमाणे हा कोळी म्हातारा झगडला तर त्याप्रमाणे या ठिकाणी माणूसही सुद्धा काय दिसतं या ठिकाणी, तर या ठिकाणी आपले प्रारब्धाशी झगडतो असा आपल्या विचार स्पष्ट होतो. निष्ठुर नियती त्याला हुलकावण्यात येत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतेला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. बघा, ही हेमिंग्वेची जी कादंबरी आहे तर यामधून चौथा अर्थ आपल्याला विपरीत होतो की ज्याप्रमाणे या म्हाताऱ्यानं या ठिकाणी काय केलं तर या ठिकाणी तो देवमासा या ठिकाणी मिळवला आणि जरी त्याला या ठिकाणी आतापर्यंत अपयश येत होतं तरीसुद्धा मात्र त्याने मिळवलाच आणि नंतर सर्व लोकांना त्याने सांगितलं की मी काय केलं, ते देवमासा जो तुम्हाला कधी मिळालं नाही ते मला मिळालं. असा प्रकार त्याने काय केलं, एक प्रकारचं सर्व लोकांना सांगितलं. तर त्याप्रमाणे हिची की दुर्बल वाटणारा जो काही माणूस आहे तर तो नियतीला पराभूत करून तो काय करतो, विजयाच्या सिंहासनावर निश्चित या ठिकाणी बसतो. असं तर या कादंबरीमधून सूचित करायचं नाही ना, असा प्रकारचा प्रश्न आपल्याला पडतो. हे काही असो, पण या छोट्या कादंबरीनं माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता पार धुवून टाकली. लेखक सांगतात की अनेक प्रकारच्या अशा प्रकारच्या कादंबऱ्या आहेत ज्या कादंबऱ्यामधून किंवा अनेक प्रकार साहित्य आहे, त्या साहित्य जर का आपण वाचन केलं तर आपल्या मनातील नैराश्य या ठिकाणी पार या ठिकाणी काय होतं तर या ठिकाणी आपल्याला धुवून टाकता येतं. तशाच प्रकारे या कादंबरीने काय केलं तर या ठिकाणी लेखकाच्या मनामध्ये जे काही वैफल्यग्रस्त, नैराश्यग्रस्त अशा प्रकारचे विचार होते, खिन्नता होती, तर ते या ठिकाणी दूर सारली. मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललाच आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर करायचा. हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल. बघा, ही जी काही कादंबरी आहे तर या कादंबरीमधून प्रामुख्यानं जो काही लेखक आहे तर या लेखकाला प्रामुख्यानं या ठिकाणी हेमिंग्वेला प्रामुख्यानं कोणती भूमिका अपेक्षित असेल तर ती भूमिका म्हणजे नियतीनं कशाही प्रकारची आपल्याला या ठिकाणी जाळ टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात काय करायचा, स्वैर करायचा. तर अशा प्रकारची भूमिका या लेखकाला प्रामुख्यानं अभिप्रेत असावी असं या ठिकाणी लेखकाला वाटतं. हेमिंग्वेला कदाचित ही भूमिका अभिप्रेत असेल. त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं हे मात्र खरं. लेखक मात्र म्हणतात, मी या ठिकाणी या कादंबरीमध्ये काय केलं त्या ठिकाणी मी एक प्रकारे झपाटून गेलो. आता या हेमिंग्वेच्या या ठिकाणी कादंबरीचे कोणकोणत्या प्रकारचे विशेष आहेत ते या ठिकाणी लेखकाने सांगितले आहेत. अशी मंत्रमुग्ध करणारी
ही जी की कादंबरी आहे द ओल्ड मॅन इन द सी, तर या कादंबरीचे विशेष सांगितलेले आहे. तर मंत्रमुग्ध करणारी अशा प्रकारची कादंबरी आहे. गदागदा हलवणारी आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचा एक विचार मांडला आहे. गदगदा हलवणारी अशा प्रकारची कादंबरी आहे. हृदयाला कडकडून दंश करणारी कादंबरीचे तिसरा विशेष आहे. चौथा विशेष आनंदाच्या आणि उन्मादाच्या अस्मानात बेहोश भराऱ्या घ्यायला लावणारी अनेक प्रकारचे साहित्य आहेत. या साहित्यामध्ये प्रामुख्यानं, या कादंबरीमध्ये प्रामुख्यानं उन्मादाच्या अस्मानात बेहोश भराऱ्या घ्यायला लावणारी अशा प्रकारची कादंबरी आहे. हसवणारी आणि रडवणारी. आपल्याला ही कादंबरी काय करते, हसवते आणि रडवते सुद्धा. जीवनाचा सुगंध उधळणारी, जीवनामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे तर अशा प्रकारचा विचार मांडला आहे. तर जीवनाचा सुगंध उधळणारी नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवीच्या अंतरंगाला भिडण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. लेखकाला काय सांगायचं आहे की अशा प्रकारचे अनेक साहित्य आहेत की ज्या साहित्यामध्ये प्रामुख्यानं हे साहित्य काय करतं, आपल्या जीवनाचा सुगंध उधळतं. त्यानंतर त्याच्या माध्यमातून या कवीच्या लेखकाच्या अंतकरणाला अंतरंगाला आपल्याला ते साहित्य भिडतं. तर यामध्ये अशा प्रकारचा एक वेगळा आनंद सामावला असतो. तर अशी पुस्तकं जगण्याला अर्थ सांगतात. तर या कादंबरीचा सुद्धा प्रामुख्यानं चौथा विशेष असा आहे की हे पुस्तक काय करतं, तर पुस्तक एक प्रकारचा जगण्याचा अर्थ सांगतं. त्यानंतर जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतं. तर अशा प्रकारचे या हेमिंग्वेच्या कादंबरीचे या ठिकाणी विशेष आहेत. तर हेच विशेष अनेक प्रकारच्या पुस्तकामध्ये आपल्याला दिसतील आणि म्हणून अशा प्रकारची ही पुस्तकं आपण वाचन केली पाहिजे. शेवटच्या भागामध्ये लेखक म्हणतात की ललित आणि वैचारिक साहित्यातून मिळणारे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण तर असतातच, पण त्यातून काही नव्या प्रेरणा वाचकाला आवाहित करतात. आवाहित करणे म्हणजे काय, आमंत्रित करणे. तर अनेक प्रकारचं साहित्य असतं. या साहित्यामधून आपल्याला अनेक प्रकारच्या प्रेरणा मिळतात. म्हणून पुस्तकं, अनेक प्रकारचं साहित्य आपण वाचन केलं पाहिजे. जीवन कसं आहे एवढंच सांगणे पुस्तकाचं काम नाही आहे. ते कसं असावं ही समर्थपणाने सांगणारी पुस्तकं आपल्याला जगण्याची हिंमत देतात. विद्यार्थी मित्रांनो, आपलं जीवन आपण या ठिकाणी कसं जगावं, तर अशा प्रकारचा एक सल्ला देण्याचं काम पुस्तक करतात. एवढंच नाही तर जगण्यासाठी आपलं जगणं कसं असावं हे सुद्धा या ठिकाणी पुस्तकं सांगतात. आणि पुस्तकं प्रामुख्याने आपल्याला काय करतात, जगण्यासाठी हिंमत देतात. माणुसकीचा पक्ष घेऊन उभी राहिली. बऱ्याच वेळेला या ठिकाणी आपल्याला काय करतात की चांगलं काय वाईट काय हे सुद्धा पुस्तकं सांगतात. न्यायाचा जय जयकार करणारी, माणसाच्या पायातले साखळदंड म्हणजे शृंखला मुक्त करणं, तोडायला दंड थोपटून उभी राहिली. काही बंडखोर पुस्तकं मी जेव्हा वाचतो तेव्हा माणसावरचा विश्वास वाढायला लागतो. अशा प्रकारची काही पुस्तकं आहेत त्याचे काय करतात की आपल्याला एक प्रकारचा आपल्या मनामध्ये प्रामुख्याने विश्वास वाढवतात. पुस्तकं वेळ घालवण्यासाठी वाचायची ही हास्यास्पद कल्पना मला चुकीची वाटते. वेळ घालवण्यासाठी केवळ पुस्तक वाचायचं तर ही सुद्धा कल्पना लेखकाला काय होते, हास्यास्पद वाटते. पुस्तकं आपल्याला घडवतात, काही वेळा उद्ध्वस्तही करतात. म्हणजे पुस्तकामध्ये अशा प्रकारे सामर्थ्य ते आपल्याला काय होतं, घडवतातसुद्धा आणि बिघडवूसुद्धा शकतात. अशा प्रकारे सामर्थ्य पुस्तकामध्ये आहे, ताकद तशा प्रकारची आहे. पुस्तकं म्हणजे प्रतिभावंतांची, विचारवंतांची फुललेली स्वप्न असतात. बऱ्याच वेळा काय होतं की अनेक प्रकारचे लेखकांना, साहित्यकांना अनुभव येतात आणि ते साहित्य अनुभव आपल्यासमोर वाचक वर्गासमोर मांडण्याचं या ठिकाणी लेखक काम करतात. म्हणून त्यांचे जे काही विचार असतात ते फुललेले स्वप्न असतात. या स्वप्नातूनच उद्याचं वास्तव जन्माला येत असतं. ज्यावेळेला आपण पुस्तक वाचतो तर त्या पुस्तकामधून आपल्यालासुद्धा एक प्रकारची प्रेरणा मिळते आणि आपण काहीतरी करून दाखवतो. आणि म्हणून या ठिकाणी स्वप्नातून उद्याचं वास्तव जन्माला येत असतं. म्हणूनच जगातल्या सौंदर्यपूर्ण वस्तूत मी तरी पुस्तकांचा समावेश करतो. लेखक म्हणतात की जगातल्या सौंदर्यपूर्ण अशा प्रकारच्या वस्तूमध्ये मी काय करतो, या ठिकाणी पुस्तकांचा सुद्धा या ठिकाणी समावेश करतो. अशी पुस्तकं आनंद देतात. पुस्तकं आपल्याला आनंद देतात आणि दुःखही देतात. दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होण्यासाठी मन व्यापक आणि उदार असावं लागतं. अनेक प्रकारचे जर आपण पुस्तकं वाचले तर पुस्तकामधून आपल्याला या ठिकाणी सुख मिळतं, त्याप्रमाणे दुःखसुद्धा मिळतं, दुःखसुद्धा पाहायला मिळतं. तर ही किमया पुस्तकं करत आली आहेत. पुस्तकं काय या ठिकाणी जादूगर आहेत. तर ही किमया पुस्तकं करत आली आहे. पुस्तकांचा अवीट म्हणजे अढळ, अतूट, न विटणारी सुगंध मनाच्या गाभाऱ्यात द्रवत राहिला म्हणजे
जीवनाची सत्ता मस्त झंकारात राहते. विद्यार्थी मित्रांनो, चांगली पुस्तकं आपणही सुद्धा वाचन करा आणि आपलं जीवन समृद्ध करून घ्या. अशाच प्रकारे या ठिकाणी अशाच प्रकारचा उद्देश लेखकानं आपणास या पाठामध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अशी पुस्तके हा जो काही डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांचा पाठ पाहिला, तर या पाठामध्ये प्रामुख्याने लेखकाने काय केलं आहे तर आपल्याला पुस्तकाचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. मानवाच्या जडणघडणीमध्ये प्रामुख्यानं पुस्तकांचा फार मोठा मोलांचा वाटा आहे, हातभार आहे. तेव्हा आपण पुस्तकं वाचली पाहिजेत. पुस्तकं हे आपले जणू काही मित्र असतात. वाचकास या ठिकाणी हे पुस्तकं काही एकटे पडू देत नाहीत. विचाराच्या रूपानं सदैव पुस्तकं आपल्याजवळ राहतात. पुस्तकं आपल्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण करतात. दुःखातून निराशेतून आपल्याला पुस्तकं बाहेर काढतात. जीवन कसं जगावं आणि जीवन कसं असावं याबद्दल पुस्तकं मार्गदर्शन करतात. पुस्तक घडवतात आणि बिघडवतातसुद्धा किंवा उद्ध्वस्तसुद्धा करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून पुस्तकामधून आनंदाबरोबर दुःखाची अनुभूती आपल्याला येते. तर पुस्तकं आपल्याला काय करतात तर वाईटाचा आपण त्याग केला पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आपण या ठिकाणी आत्मसात केल्या पाहिजे. तर अशा प्रकारचे एक मोलाचे विचार या अशी पुस्तके या पाठामध्ये लेखक डॉक्टर निर्मलकुमार फडकुले यांनी आपणास व्यक्त केले दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे.